मंडळी, लहानपणी आपण पावसाची वाट पाहायचो ती फक्त भिजण्यासाठी, आणि आता त्याची वाट पाहतो निसर्ग बहरत असताना त्याचं साजरं रूप डोळ्यात साठवण्यासाठी. असाच काहीसा अनुभव घ्यायला मी आज निघालोय पुन्हा एकदा सह्याद्रीच्या कुशीत, 32 गाव वेळवंड खोऱ्यामध्ये. कुठला? गुरड मसवली. गुरड मसवली ना? हा. पैसे घेऊन कुठं ठेवायचे? तर चला माझ्यासोबत सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं हे नंदनवन पाहायला. मंडळी नमस्कार. पावसाच्या सरीने बहरलेला निसर्ग पाहायला मी आज पुन्हा एकदा निघालोय पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात. भोरच्या दिशेने प्रवास करताना वाटेत लागणारा सर्वांचा लाडका नेकलेस पॉइंट त्याच्या अस्तित्वाची जाणीव करून दिल्याशिवाय राहत नाही. तिथून थोडं पुढं आल्यावर आपल्याला वाटेत माळवाडी फाटा लागतो. याच ठिकाणी उजवीकडचे वळण घेऊन आपल्याला 32 गाव वेळवंड खोऱ्याची दुसरी बाजू पाहायला जाता येते. वाटेत लागलेल्या एका वडाच्या झाडाखाली हे सुंदर क्षण कॅमेऱ्यामध्ये कैद केले. या मार्गावरून थोडं पुढे आल्यावर ब्रिटिशकालीन भाटघर धरणाचं विस्तारलेलं पात्र आपल्याला दिसायला सुरुवात होते. माळवाडी फाट्यावरून मी साधारण 4 किलोमीटर पुढे आलो आहे आणि एवढे भन्नाट नजारा इथे मला पाहायला मिळाला आहे. भाताची शेती आहे मस्त साईडला. भात लावणीची आता रोपं त्या शेतामध्ये पसरवलेली आहेत आणि मस्त असे धबधबे वाहत आहेत मागच्या डोंगरावर. खूप भारी वाटते. पाऊस येतो आहे पण ठीक आहे, म्हणजे पाऊस तर येणारच आहे, तर मजा येते. पण या रोडला जी शांतता आहे ना मित्रांनो, नाही सांगू शकत. माझ्या या व्हिडिओला आणखी सुंदर बनवण्यासाठी हे लालपरी माझ्या समोर अवतरली. वाटेत लागणारी शेतशिवारं आणि काही टुमदार गावं असा मस्त प्रवास सुरू झाला होता. आणि याच्या जोडीला इंद्रायणीच्या खाचरांमधून येणारं हे पाणी आणखीनच भारी वाटत होतं. या मार्गावरून थोडं पुढे आल्यावर ब्राह्मणघर हे टुमदार गाव पाहायला मिळालं. आणि हे गाव मागे टाकल्यानंतर मी आता पोहोचलो हरनस या गावाजवळ. मित्रांनो, हार्नसला मी आलो ॲक्च्युली. तर हार्नस इथे एक स्टुडंट भेटला ॲक्च्युली. तर मी जेव्हा कॉलेजला होतो PGला, त्यावेळेस आम्ही काही क्लासला शिकवायचं होतं, त्यावेळेस माझा हा स्टुडंट होता. तर तो हार्नसचाच आहे. मला त्यांनी इथे सांगितलं की जो हार्नसचं मंदिर आहे ते आता मंदिर नाही आहे का हार्नसचं. हरनस येथील श्री वाडेश्वर मंदिराच्या पुनर्बांधणीचं काम चालू आहे अशी माहिती मला त्याने दिली. श्री वाडेश्वर देवाचं दर्शन घ्यायला मी या ठिकाणी धनंजय सोबत पोहोचलो. येथील मूर्ती सध्या या छोट्याशा शेडमध्ये वसवलेली आहे आणि या मंदिराबद्दल थोडंसं जाणून घेतलं धनंजयकडून. अच्छा. ते जरी साप चावला किंवा काय झालं म्हणजे कुणा जरी असं ते रात्रभर इथं जरी ठेवलं तरी त्या सापाचं जे विष ते उतरलं जायचं. अच्छा. आणि जर कोण खोटं बोलतंय काय होतं म्हणजे काही वाद झाले किंवा काय झालं तर त्याला ते इथं आणून ठेवायचे आणि त्याला सांगायचे की बाबा देवाचा अंगारा उचल. तर खोटा असेल तर लगेच त्याला काय ना काहीतरी म्हणजे त्याने अंगारा उचलला तर त्याला काय ना काहीतरी लगेच होऊन जाईल. अच्छा. वेळवंड खोऱ्याचे अधिपती श्री वाडेश्वर महाराज यांचा या परिसरामध्ये फार मोठा लौकिक आहे. या मंदिराच्या बाहेरच पाहायला मिळालं भाटघर धरणाला लागून असलेलं हे इंद्रायणी भाताचं शेत. पुढच्या प्रवासात एका वळणावर आणखी एक भन्नाट नजारा पाहायला मिळाला. माझी लाडकी गाडी ब्रिजाबाई मारुतीराव सुझुकीकर सुद्धा
या पावसाचा मस्त आनंद घेत होती. आणि याच वळणावर पुढे दिसलं मन सुखावणारं हे जिवंत चित्र. पुढे आल्यावर इथे एक लवेरी नावाचं गाव आहे, ते पण वेळवंट खोऱ्यातलं गाव आहे लवेरी. तर त्या लवेरी गावाला जाणारा हा रस्ता आहे. पुढे झालं असं, एका सुंदर टेकडीवरून खाली येणाऱ्या धबधब्यांची हाक ऐकू आली आणि मग काय, मी त्यांच्याकडे खेचला गेलो. आणि या वेड लावणाऱ्या निसर्गासोबत काही वेळ घालवण्यासाठी या ठिकाणी थांबलो. एक नंबर गार पाणी आहे. या मार्गावरच्या माझगाव या गावाजवळ असलेला हा आणखी एक भारी स्पॉट, स्वतःला विसरून निसर्गासोबत एकरूप व्हायला लावणारा. या मार्गावर भाटघर धरणाचं विस्तारलेलं पात्र माझ्यासोबत बराच वेळ सहप्रवासी होतं. या मार्गावरचं हे लोकेशन खूप म्हणजे खूप भारी वाटलं. या ठिकाणी गाडी थांबवून थोडा वेळ विसावा घेतला. आणि इथून आता एक उतार आहे, त्या उताराच्या तिथून भारी नजारा दिसतोय. तिथे मी गाडी लावली आहे रोडवर. आपली गाडी तिथे आहे. इकडे बघा डोंगर रांग आणि त्यावरचे धबधबे आणि धुकं. उहू! इथून पुढे आल्यावर निसर्गाच्या कुशीत वसलेलं आणखी एक सुंदर गाव पाहायला मिळालं. जोगवडीच्या मी आता थोडं पुढं आलोय आणि हे जे झाड बघताय पाठीमागं, आता ते बरंचसं वाळून आणि त्याची पानं झडलेली आहेत. तर या ठिकाणी आपण भाटघर धरणाचं जे व्हिडिओ केला होता त्याचं जे थंबनेल आहे ते हेच झाड आहे. त्या थंबनेलमध्ये मंडळी, भोरच्या दिशेने प्रवास करताना भाटघर धरणाची भिंत तुम्ही बऱ्याच वेळा पाहिली असेल, पण त्याचं हे विस्तारलेलं पात्र किती दूरपर्यंत पसरले याची प्रचिती या प्रवासादरम्यान आपल्याला येते. बाबा बरं आहे का? हा बरं आहे बरं आहे. तुमचं वेळवंट खोरे बघायला आलोय. हा हा कुठपर्यंत पसरलंय वेळवंट? अहो लांब पुतर आहे. भुतोंड्या पतर आहे का? हो 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 बरं, 32 गाव आहेत ना याच्यात. 32 गाव आहेत. ते पसुरी आणि तिकडचं पाहिलं मी. ते साईड ही साईड 32. हा, युट्यूबवर व्हिडिओ बनवतोय जरा हा, माहिती बरं. द्यायला. बर 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 चला येऊ का? हा, या, तुमचं या. गाव कुठलं? गुरड मसवली. गुरड मसवली ना? हा हा बरं, येतो. बरं आहे ना तुमचं बाकी? हा बाकी बरी. आता तब्येत? भाताची लावणी बिवणी चालली आता. हा ना? हा. काम जरा उशीर झाला नाही यावेळेस हो हो पावसामुळे. पावसामुळे. हा चला येऊ का बाबा? हा या या चला, या. धन्यवाद. हा, धन्यवाद. ओके बाय. गुरड मसवली, तळे मसवली, वाकांबे अशी काही गावे मागे टाकत वाढाणे गावामध्ये ही जोडगोळी मला दिसली. आणि याच गावामध्ये भात लावणीची लगबग सुरू होती. त्यावेळी हे सुंदर दृश्य डोळ्यासमोर आलं. मंडळी, तुमच्या व माझ्यासारखे निसर्गप्रेमी फक्त आणि फक्त अशा वातावरणात येऊनच सुखावतात. कारण आपल्यासाठी सुखाची व्याख्या एकच, निसर्ग सौंदर्याचा आनंद घेत अशा वातावरणात भटकंती करणे. या वाटेत आलेला पुढचा हा स्पॉट माझ्या व्हिडिओचे काही जुने प्रेक्षक ओळखू शकतात. मित्रांनो, मी आता करंदी खुर्दमध्ये आलोय आणि हा जो रोड बघताय आपण, कांबरे गावाचा जो व्हिडिओ केला होता, कोदावडीवरनं मी असा खाली आलो होतो, तर या रूटला आलो होतो इथे, आणि इकडून आपण या साईडला गेलो होतो करंदीला. तर त्या पॉईंटला मी आत्ता उभा आहे. मंडळी, जून महिन्यामध्ये प्रसिद्ध केलेला कांबरे बुद्रुक या गावचा व्हिडिओ सुद्धा तुम्ही एकदा नक्की बघा, आवडेल तुम्हाला. कांबरे खुर्द, कांबरे बुद्रुक अशी काही गावे मागे टाकत माझा प्रवास सुरू होता.
काही अनोळखी चेहऱ्यांना हात दाखवत. मित्रांनो, खूप जोराचा पाऊस सुरू आला आहे. मी करंदी खुर्दच्या पुढं आलो आहे. आता पुढे इकडे एक मळे नावाचं गाव आहे. मळे, डेरे, त्याच्यानंतर भुतोंडेचा रस्ता आहे, नंतर खुलशी आणि बापूजी बुवाची खिंडीमधनं आपण पाली गावात जातो. पाली, वाजेघर आणि तिकडे वेल्ल्याकडे. पुढे आल्यावर उंबरमाळ या गावामध्ये थोडा वेळ थांबलो. आता मळे किती लांब आहे इथून? 4-5 किलोमीटर 4-5 आहे का मळं? आता हे वेळवणखोर आपलं कुठपर्यंत आहे? डायरेक्ट माळवाडी भोर इकडं वरती गोपे कुंबळे. हां, तर बोपे कुंबळे त्याच्यातच येतं का? 32 गावात येतं का? भुतोंड नाही यायचं नाही ना? भुतोंड येतं 32 गावात? कारण मी ते पसुऱ्या वेळवणला गेलो होतो, तर तिकडचा पट्टा पाहिला, पांगारी बिंगारी ते साईड. पांगारी डीएन हां ते हा ना. पांगारी नाही, मला काय वाटलं फक्त 32च गाव आहेत का? 32 पेक्षा जास्त आहेत नाही मग? नाही 32 गाव कशी 32 गाव खोरं आपलं नाव पडलेलं आहे. अच्छा, पण 32 पेक्षा जास्त गाव आहेत. म्हणजे आता एक खुलशी बिलशी वेळवण खोऱ्यातच येतं. बरं बरं. हो का? परमडीघाट पर्यंत बोरपाटी. हो का? मी म्हणलं 32 गाव म्हणजे फक्त 32च आहेत का? नाही नाही 32 गाव नाही. बरं बरं बरं. आहे का? या शेतामध्ये असलेल्या एका मावशीने मला कुरडूची भाजी दिली. आपल्या मेथीच्या भाजीसारखी करायची ना? बघा मित्रांनो, त्या मावशीने आपल्याला भाजी दिली आहे. ते म्हणतात घेऊन जा. पैसे देतो ना आजी? नका नका हा? पैसे घेऊन कुठं ठेवायच्यात? बघा मनाचा मोठेपणा बघा आजीच्या, खरंच. तो तुम्हाला यूट्यूबवर पाहायला भेटत. हे बघा मित्रांनो, एवढी भाजी दिली मावशीनी. धन्यवाद मावशी. पुढच्या प्रवासात कुरुंजी हे गाव मागे टाकत मळे या गावाकडे प्रस्थान केलं. मळे राजगडच्या मागच्या बाजूला असलेलं एक निसर्गरम्य गाव आहे तो मळेच्या पुढचा. आणि या ठिकाणाहून ॲक्च्युली राजगडचा जो दृश्य आहे ना, खूप भारी दिसतं. आता धुकं आहे, त्यामुळे पूर्ण राजगड धुक्यामध्ये हरवलेला आहे. तर माझ्या पाठीमागं तुम्ही या स्पॉटला जर कधी आलात आणि धुकं हटलं असेल तर राजगड किल्ल्याचा जो बालेकिल्ला आहे ना, तो खूप भारी दिसतो. आत्ता पाऊस आहे, धुकं आहे, त्यामुळे काय नाही, पण भारी वाटतं इथे. मला भारी मजा येते. काही गर्दी नाही या रूटवर, खूप मजा येते. असे ओढे तर अगणित आहेत, तर तुम्ही मोजू नाही शकणार एवढे ओढे आहेत तिथे. आणि किती फोटो काढणार आणि किती व्हिडिओ काढणार आणि किती डोळ्यात सामावून घेणार. खूप म्हणजे खूप भारी निसर्ग आहे. जवळपास माळवाडीला आपण होतो 8 वाजता राईट टर्न घेतला. त्याच्यानंतर मी आत्ता भुतोंडेपर्यंत, म्हणजे मला वाटतं 45-50 किलोमीटरचा हा पूर्ण पॅच आहे. भुतोंडेला पोहोचलो आहे आत्ता. आणि भारी निसर्ग आहे वाटेत. तर भुतोंडेमध्ये सरदार येसाजीराव कंक यांचा वाडा आहे. भाटघर धरणाचा जो मी व्हिडिओ बनवला, जो आपण उन्हाळ्यामध्ये केला होता ना, त्याच्यामध्ये मी तो वाडा दाखवला आहे. त्यामुळे आत्ता मी भुतोंडे गावात जात नाही. इथूनही आपण बराच लांब प्रवास करायचा आपल्याला. आता भुतोंडेच्या पुढे आल्यावर वाजेघरच्या दिशेने जाणारा हा रस्ता तसा बराच अरुंद आहे. आणि काही वेळातच मी पुढे भुतोंडेच्या खिंडीमध्ये येऊन पोहोचलो. स्वर्गीय सुखाची अनुभूती देणारी ही भुतोंडेची खिंड आजही त्याचं निसर्ग वैभव टिकवून आहे. खिंडीवरनं मी अजून पुढे आलोय. आता भुतोंडेच्या खिंडीमध्ये मी उभा आहे. त्याला बापूजी बुवाची खिंड असं म्हणतात. तर राजगडवरून तोरण्याला जाणारा जो रस्ता आहे, काही लोक जे ट्रेकिंग करून जातात राजगडवरून तोरण्याला, ती लोक या खिंडीत उतरतात आणि इथून मग ते तोरण्याला जातात. तर खूप कमालीची शांतता आहे इथे. पण एकदम मस्त धुकं झालंय, फार गर्दी नसते या रूटला. आणि मी जेव्हा आता भुतोंडेवरनं येत होतो ना, रस्ता खूप अरुंद आहे, त्यामुळे गाडी खूप सावकाश चालायला लागते.
आणि इथून पुढं आपण राजगडचा पायथा जे गाव आहे पालीवरनं वाजेघर आणि वाजेघरवरनं सरळ आपण वेल्ल्याच्या तिथे निघणार आहोत वेल्ला रोडला. तर तिथून मग पाबेघाट मार्गे आपण आता जातोय पाबेघाट मार्गे पुण्याला. तर अशा प्रकारे मी हा माझा प्रवास संपवतोय. तर इथून पुढं अजूनही बरेच स्पॉट आहेत, पण ते सर्वांचं शूटिंग घेणं शक्य नाही. मंडळी, 32 गाव वेळवंड खोऱ्याचा भाग 2 हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच नवनवीन निसर्गरम्य ठिकाणे पाहण्यासाठी भटकंती कंपनी या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एकदा अशाच एका भन्नाट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी आपली रजा घेतो. धन्यवाद.